मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मागच्या वर्षीची दिवाळी अत्यंत आनंदात गेली। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2-2 हप्ते म्हणजे एकाच वेळी 3-3 हजार रुपये जमा झाल्याने मागच्या वेळी आनंदात असलेल्या लाडक्या बहिणी या दिवाळीत मात्र ऑनलाईन अर्ज करता खूप त्रस्त झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींचे अक्षरशः अर्ज काही केला त्यामध्ये दाखल होत नाही आहेत आणि त्यामुळे रात्री 10च्या नंतर अर्ज भरा असं सांगितल्यामुळे रात्र जागून काही बहिणी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणींची झोप उडवणारी दिवाळी असंच आत्ताच्या दिवाळीचं वर्णन करावं लागणार आहे। सरकारने खूप गोष्टी जाहीर केल्या की आता आम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये सुधारणा करणार आहोत, परंतु ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नसल्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड त्रस्त झाल्या आहे। त्यामुळं एकूणच या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी लाडक्या बहिणींची कपात करावी हा जो डाव सरकारने आखलेला आहे तोही आता या निमित्ताने उघड झालेला आहे। नमस्कार, आपण न्यूज यात्रा बघायला सुरुवात केलेली आहे। मी संजय वरकड। आपण लाडक्या बहिणींच्या आत्ता जी योजना आहे त्यामध्ये नवीन नियमानुसार म्हणजे खरं तर जुनेच नियम आहे, परंतु त्या नियमाची नव्याने कठोर अंमलबजावणी करण्याचं धोरण सरकारने स्वीकारलेलं आहे। त्यामुळे मागच्या दिवाळीमध्ये थाटामाटामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने भाऊबीज साजऱ्या करणाऱ्या लाडक्या बहिणी यावेळी मात्र प्रचंड त्रस्त झालेल्या आहेत। आत्ताची जी बातमी आलेली आहे की महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पूरग्रस्त भागातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची नाव नोंदणी करण्यासाठी किंवा पुन्हा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे। अर्थात या मुदतवाढीचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे, त्यामुळे त्या निर्णयाचं आपण स्वागत करूयात। पण मागच्या वेळी जेव्हा ती योजना सुरू झाली त्यावेळी सुमारे 2.5 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये लाभ घेतला होता आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये त्यावेळी जमा झालेले होते। आता मात्र सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहेत आणि लाडक्या बहिणींच्या नावाने अक्षरशः सरकारच बोटं मोडत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही मंत्र्यांनी तर या योजनेच्या संदर्भामध्ये जाहीरपणे विधानही केलेली आहे। शेतकऱ्यांना जी मदत करत होते त्यावेळीसुद्धा मदतीचा हात आखडता का घेतला तर तिजोरीवर लाडक्या बहिणीमुळे बोजा पडतो आहे असं कारण सांगितलं। सुंदर माझी शाळा योजना असेल किंवा आनंदाच्या शिरा योजना असेल या सगळ्या योजनांना कात्री लावण्याचंही कारण लाडकी बहीण योजनाच आहे असं वारंवार सांगितलं जात आहे। त्यामुळं एका बाजूने लाडक्या बहिणींची ऑनलाईन फॉर्म भरतानाची कोंडी आणि दुसऱ्या बाजूने सतत या योजनेची होणारी बदनामी या सगळ्यामुळं लाडक्या बहिणी अर्ज भरताना सुद्धा आता 10 वेळा विचार करत आहेत। अनेक महिलांना त्या जर अविवाहित असतील तर वडिलांचं उत्पन्नाचं साधन काय आहे त्यांची KYC करायची आहे, त्यामुळं तिथेही त्यांची अडचण होत आहे। दुसऱ्या बाजूने विवाहित महिलांना त्यांच्या पतीचं उत्पन्न तिथं जाहीर करण्यासाठी KYC केली जात आहे। त्यामुळे या महिलांनी जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला असेल तर आपोआप त्या निदर्शनास पण येणार आहे। पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन या सगळ्या योजनेला कात्री लावून लाभार्थींची संख्या घटवणं आणि तिजोरीवरचा बोजा करणं हा सरकारचा डाव यातून स्पष्ट होतो आहे आणि तो ऐन दिवाळीच्या तोंडावर आल्यामुळे मागच्या दिवाळीमध्ये आणि या दिवाळीमध्ये जो फरक आहे तो लाडक्या बहिणींना आता स्पष्ट दिसायला लागला। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या हे लक्ष झालं की आता आमदारांची काही निवडणूक होणार नाही, त्यामुळं आत्ता जे जिल्हा परिषदेला आपले भाऊ उभे राहणार आहेत, महानगरपालिकेला आपले भाऊ जे उभे राहणार आहेत तर त्यांच्यासाठी मात्र ही योजना नाही आहे, ही फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे। त्यामुळे ती जास्तीत जास्त करून 2 उपमुख्यमंत्री जे आहेत ज्यांच्या मागे उप लावलं आहे आणि मुख्यमंत्री शब्द आहे अशांसाठी जी सुरू केली होती का काय असा प्रश्न आता सगळ्या लाडक्या बहिणींनाही पडलेला आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जेव्हा घराघरात जात उमेदवार जातील या पक्षाचे विशेषतः सत्ताधारी पक्षाचे त्यावेळेस तिथं ज्या पद्धतीचे आता ही फुटपट्टी लावलेली आहे यांच्या निवडणुकीच्या आधी तर त्या बाबतीत आता प्रश्न विचारले जात आहेत। आधी कुठल्याही पद्धती शहानिशा न करता ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केले त्यांना सरसकट रक्कम जमा करण्यात आलेली आहे। त्याचा जो आकडा आहे तो पण 45,000 कोटींपेक्षा जास्त आहे आणि तो वारंवार त्याचा उल्लेख करून इतर योजना कात्री लावण्याचा प्रयत्न केला आहे।
कोणतीही योजना असेल किंवा कोणत्याही खात्याचं काही बजेट असेल तर त्यामध्ये कपात झाली की मग लाडकी बहिणी योजनेचं नाव सांगितलं जात आहे. या संदर्भामध्ये मागच्या वर्षामध्ये तर आत्ताचे जे सामाजिक न्यायमंत्री आहे संजय शिरसाट यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली होती की सामाजिक न्याय विभागाचा निधी कपात झालेला आहे. त्याचंही कारण लाडकी बहीण योजनाच सांगितलं जात होतं. आता मी आधी जो उल्लेख केला आहे की आनंदाचा शिधा योजना असेल किंवा सुंदर माझी शाळा योजना असेल, या सगळ्या योजना ज्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरीकडे आत्ता जी पूरग्रस्तांची मदत जाहीर झालेली आहे, हेक्टरी 8,500 रुपये आणि 10,000 रुपये अनुदान कोरडवाहू शेतीला, त्यामध्ये सुद्धा या लाडक्या बहिणीच्यामुळेच हात आकडता घ्यावा लागलं का काय अशी चर्चा केली जात आहे. आणि त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळातील छगन भुजबळ यांनीच ते विधान करून सांगितलं की लाडक्या बहीण योजनेमुळेच आम्हाला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. त्यामुळं कुठंतरी सरकारमध्ये या लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लावण्याचं एक फार मोठं निर्णय झालेला दिसतो आहे. अर्थमंत्री असलेले अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. ते तर गावागावामध्ये जाऊन काही ठिकाणी त्यांनी विधानही केलं की लाडक्या बहिणीचे तुम्हाला हे नियमित मिळतो आहे काय, मिळत नसलं तर सांगा. प्रत्यक्ष तिकडे अर्ज करताना तर मात्र प्रचंड अडचणी येत आहेत. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो कॅप्चा नावाचा जो प्रकार आहे तो कॅप्चरच होत नाही. त्यानंतर टाकल्यानंतर तो बऱ्याच वेळ तसाच लटकून राहतो. मग त्याची वाढ झाल्यानंतर आपली KYC पूर्ण झाल्यानंतर कशी बशी मग पतीचं किंवा वडिलांचं ते त्याच मोबाईल नंबर टाकायचा आणि पुन्हा ते सगळं फॉर्म भरायचा, मग तो फॉर्म तसाच अडकून पडतो. अशा अनेक अडचणींना सध्या लाडक्या बहिणी तोंड देत आहेत. तर दिवाळीच्या खरेदी करावी का या अर्जांसाठी आपण दमछाक करावी असा प्रश्नसुद्धा लाडक्या बहिणींना पडलेला आहे. खरं म्हणजे या योजनेचं त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पण प्रत्यक्षामध्ये तिला लाडकी बहीण योजना असंच म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री बदलल्यानंतर मुख्यमंत्री हा शब्दसुद्धा अलगदपणे त्या योजनेतून बाजूला केला. लाडकी बहीण योजना कारण मुख्यमंत्रीच बदलले, कारण ते आता ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळं या सगळ्या याच्यामधलं राजकारणसुद्धा आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. आणि विशेषतः लाडक्या बहिणींच्या इतर योजनांचा जर कोणी फायदा घेत असेल, केंद्र सरकारची योजना असेल किंवा इतर योजना असतील, त्याचेसुद्धा अनेक बारीक तपशील आता या फॉर्ममध्ये भरावे लागत आहे. विशेषतः 4 चाकी वाहनं आहेत का, अमुक आहेत का, अशा अनेक गोष्टींची खातेलं जमा करूनच लाडक्या बहिणींना हप्ता वितरित केला जात आहे. आतापर्यंत न्यूज यात्राला जी माहिती मिळालेली आहे, मागच्या वर्षी आपण जसं उल्लेख केला की 2.5 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी 3-3 हजारांपेक्षा जास्त रक्कम दिवाळीत मिळाली होती. आता 1,40,40,00,000पेक्षा जास्त अर्ज ऑनलाईनचे हे मंजूर झालेले नाही असं म्हणता येत नाही, पण दाखल झालेले आहेत. आता त्याची शहाणी होईल, त्याच्यानंतर शहानिशा होईल आणि किती महिलांना दिवाळीच्या निमित्ताने हप्ता मिळतो किंवा या योजनेचा लाभ मिळतो हे आता आपल्या लक्षात येईल. 2.5 कोटी महिलांचा जो पहिला टप्पा होता तो जो साधारणपणे 11 महिने ही योजना सतत चालली आणि त्यानंतर मात्र राज्य सरकारची दमछाक होत होती. तिजोरीमध्ये खडखडाट झालेला होता आणि त्याच काळामध्ये महापूरसुद्धा आल्यामुळं या सगळ्या योजनेला ब्रेक लावून आता पुन्हा आर्थिक जुळवाजुळव करण्याचं एक मोठं आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळं आता दिवाळीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवताना अत्यंत क्लिष्ट असे अर्ज करूनही किती लाडक्या बहिणींना त्याचा प्रत्यक्ष लाभ होतो हे आपल्याला बघावं लागणार आहे. खरं म्हणजे दिवाळीपूर्वीच आता हे सगळं मिळायला पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनानेही तयारी केलेली आहे. त्यामुळं आता अर्जाची छाननी करणारी जी यंत्रणा आहे तिने या बाबतीमध्ये काय पावलं उचललेली आहेत यावरसुद्धा न्यूज यात्राचं लक्ष असणार आहे. लाडक्या बहिणींनी आपल्या सगळ्यांची मदत घेऊन कार्यकर्त्यांची आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची किंवा प्रशासनामधील अधिकाऱ्यांची अर्ज दाखल करावेत. त्यामुळं लाभार्थींचा खरा आकडा आपल्याला किती आहे तोही आता लवकरच समजणार आहे. न्यूज यात्रा त्याच्यावर लक्ष ठेवून असणार आहे आणि त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सुद्धा या योजनेमध्ये काय काय पद्धतीने बदल होतो आहे त्यावरही आपण लक्ष ठेवून असणार आहोत. त्यामुळे पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.